प्रचंड बहुमताने विजयी करा। सरकारमध्ये सध्या चाललेल्या अनेक गोष्टी आपल्याला प्रमुख मंडळी यांचं ऐकायचं आहे। निश्चितपणे ते आपल्याला सविस्तर सांगतील। शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव असतील, खताच्या किमती असतील, सरकार काय करू लागलं, फक्त निवडणूक जिंकायचा फंडा त्यांच्याकडे आहे, परंतु तुमच्या आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचं त्यांना काही देणं घेणं राहिलं नाही। आणि हे जागरूक करण्यासाठी ह्या येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला पंजा निशाणीवर बटन दाबून सर्वांना विजय करा एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वर्ष झालं अजून कुठलंच काम नाही। साहेबाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अनेक कामं घेता येईल। प्रत्येकाचा निधी वेगवेगळा ठरलेला असतो। विकास विकास विकास, तर आम्हाला काय करायचंय? आम्ही विकास करण्यासाठी उभा आहे ना, आणि म्हणून आम्ही विकासासाठी दोन्ही पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य प्रत्येकाला हा निधी असतोच। तर एखाद्या जिल्हा परिषद सत्तेतल्याला कमी, बिगर सत्तेतला कमी असं काही नसतं। पंधरा वित्त आयोगाचे नियम आहे, ग्रामपंचायतला कोणत्याही ग्रामपंचायतला सारखा निधी येतो, आणि म्हणून आपण इथं दरवर्षी गटातच तो खर्च करावा लागतो। आणि त्या पद्धतीनं आपण दोन्ही पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि खासदार साहेब असा चारीचा मेळ आहे। काय कमी पडणार आहे आपल्याला? त्यांच्या कामाची हे करून आपल्या कामाची तुलना करू। खूप कामाचा त्यांनी अहोभाव केला, परंतु जनता आता हुशार झालेली आहे। काहीतरी निवडणूक आली तर 2-4 ट्रिप इकडे मुरुम टाकायचा, 2-4 ट्रिप तिकडे मुरुम टाकायचा आणि म्हणायचं की आम्ही विकास करतो। आता विकासाच्या बाबतीत तसं नाहीये। जिल्हा परिषदच्या माध्यमातून, पाणंद रस्त्याच्या माध्यमातून आपल्याला पक्के रस्ते कसे मिळतील हे आपल्याला करायचंय। साहेब, आता आम्ही जिल्हा परिषद सदस्य नाहीये, परंतु काळे साहेबांच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना अनेक कामं आपण या ठिकाणी केला। गणोरीचा जो रस्ता होता, बसोबा मंदिर, मला वाटलं त्यांनी सगळे आले गणोरीचे, पण या रस्ता करायचा दादा, मला वाटलं इथून इथपर्यंत असेल पुढं। तो जो रस्ता आहे गणोरीचा, तो इथून तर पार डोंगरदेवीपर्यंत आपण 585 ट्रिप त्या ठिकाणी केला। आणि आज आपण जो 3 सदस्य आहे आपण नाही, तरी सुद्धा आपण तो रस्ता केला। काही छोटे मोठे कामं होते इथं केले। सांजोळला आपण कॅम्प्युटर दिलं, बेड्याच्या मंदिराचं काम केलं। अनेक कामं आपण सदस्य नसताना करू शकतो। तुम्हाला आपण जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आपलं काम करणार नाही का हे आपण सांगावं। तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो की निश्चितच तुम्ही सर्व जनता जनार्दनाने यावर्षी गावात पेटून उठावं। प्रत्येक गावामधून आपण मला या ठिकाणी प्रचंड मताने निवडून द्यावं। मी आपला हा उपकार आणि आपल्या कामाच्या बदल्यात साहेबाच्या माध्यमातून, विलास बापूच्या माध्यमातून पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हेही आश्वासित करतो। आणि आपण सर्वजण, माता भगिनी सर्वजण या कार्यक्रमाला, या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभाला आपण सर्वजण आला। साहेब पण आले। खूप बोलण्यासारखं आहे, परंतु वेळ कमी आहे। निश्चितच आपण छोट्या कॉर्नर बैठकीमध्ये बोलू। आपण सर्वांचे एकदा आभार मानतो आणि आपले आशीर्वाद मागतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।